12वी सायन्सच्या प्रॅक्टिकल मधलं हे 6वं प्रॅक्टिकल आहे रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंटचं। जनरली 2 प्रकारचे सेटअप असतात आपल्याकडे। जो आत्ता मी तुम्हाला दाखवतो तो अशा प्रकारचा जर सेटअप तुमच्या लॅबमध्ये असेल तर आपण कसा प्रयोग करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला एक इथे असा पाईप दिसतोय, याला बरोबर पॅरलल त्याच्या बाजूलाच आपल्याला एक ट्रान्सपरंट ट्यूब दिसते आणि इथे हा एक रिझर्वायर आहे ज्याला एक रबरी ट्यूब आपण इथे सोडली आहे बघा। ओके, याची रचना कशी आहे बघा, ही जी रबरी ट्यूब आहे याचं कनेक्शन बघा, हे बघा, हे इकडून असं आलंय आणि बरोबर इकडून हे कनेक्शन आपण याला दिले, जेणेकरून काय होईल की याच्यातलं जे पाणी आहे ते बरोबर काय होईल, इकडे पण वरती सरकेल आणि इकडे पण वरती सरकेल। या बरोबर पाण्याच्या लेवलला तुम्हाला इथे मीटर स्केल दिसते। याचा उपयोग ऍक्च्युअली याचं रिडिंग आपल्याला घ्यायचं नाहीये, खरं रिडिंग आपल्याला कशाचं घ्यायचंय तर याच्यामधल्या वॉटर लेवलचं घ्यायचंय। पण आता याच्यातला पाण्याची लेवल किती आहे ते आपल्याला दिसत नाहीये, म्हणून आपण असं कन्सिडर करतोय की ही जी पाण्याची लेवल आहे एवढीच पाण्याची लेवल याही पाईप मधली आहे। ओके, आणि यासाठी आपण हा रेफरन्स म्हणून ही ट्यूब जी आहे ट्रान्सपरंट ट्यूब ही आपण वापरलेली आहे। आता रिडिंग कशी घ्यायची ती मी तुम्हाला दाखवतो। याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा, तर नेहमीप्रमाणे आपल्याला लागणार आहे ट्युनिंग पोर्ट्स, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग पोर्ट्स आपल्याकडे आहेत बघा, हे अशा प्रकारचे आपल्याकडे असणार आहे। आपल्याकडे रबर पॅड आपल्याला लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी ट्यूब आहे किंवा जो पाईप आहे त्याचा इनर डायमीटर काढण्यासाठी आपल्याला वर्नियर कॅलिपर लागणार आहे। आता या वर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं आपण इनर डायमीटर कशी मोजायची हे 11वी मध्ये शिकलेलो आहे। मी फक्त याचं मेजरमेंट घेतो। मी काय करतो बघा, याच्यावरती असं आदळणार आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचंय की हा जो रिझर्वायर आहे हा थोडासा मूव्ह करावा लागेल, जेणेकरून काय होईल इथलं जे पाण्याची लेवल आहे ती बदलेल। ओके, सो या पाईप मधली आपण पाण्याची लेवल बदलतोय। तर काय करावं लागेल, तर हा जो स्क्रू आहे हा थोडासा आपल्याला लूज करायचा आहे, लक्षात घ्या। हा बघा, या पद्धतीने मी एका हाताने हा असा लूज केलाय आणि आपल्याला काय करायचंय तर हा इथे व्हायब्रेट केला अशा पद्धतीने की हा इथे ठेवायचा आहे आणि आपल्याला जिथे मॅक्सिमम साऊंड येईल तिथपर्यंत हा जो रिझर्वायर आहे थोडंसं मूव्ह करायचं। बघा काय करायचं आपल्याला, येतोय आवाज बघा, येतोय, मला वाटतंय क्लिअर कट आवाज तुम्हाला मिळत असेल बघा। हा बघा, थोडंसं इकडे तिकडे होईल आणि हा जो आवाज आहे आपल्याला तो क्लिअर कट कितीवर मिळतोय ते आपण एकदा तपासून घेऊया। हा बघा, ओके, सो एकदा परत चेक करतो। ओके, सो इथे आपण काय करूया, आता हे जे हा जो स्क्रू आहे आपला हा इथे असा लॉक करून टाका, म्हणजे आपण रीडिंग घ्यायला मोकळे। ओके, ठीक आहे, थोडंसं मी या साईडला येतो, बघूया इथे काय रीडिंग आलंय। हे बघा, सर्वसाधारणपणे इथे मला हे दिसतंय, हे बघा 15.4 इतकं रीडिंग तुम्हाला या ठिकाणी दिसतंय। जर क्लिअर अंक दिसत नसतील तर मी तुम्हाला सांगतोय 15.4 आहे हे रीडिंग। अर्थात हे जे रीडिंग आलंय हे काय आलंय तर आपली ही रेझोनेटिंग लेंथ जी आहे ती आपण मोजलेली आहे, पण याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, एंड करेक्शन आपल्याला ॲडअप करावं लागणार आहे। मगाशी मी म्हटलं तसं आपण जो वर्नियर कॅलिपर वापरला त्याच्या साहाय्याने आपण याची जी डायमीटर मोजली, इनर डायमीटर, ती आपल्याला मिळाली होती 3 सेंटीमीटर आणि म्हणून 0.3 इंटू डी म्हणजेच किती होईल तर 0.3 इंटू 3 म्हणजे ते 0.9 सेंटीमीटर इतकं जे एंड करेक्शन या लेंथमध्ये आपल्याला काय करावं लागेल तर ॲडअप करावं लागेल आणि मग आपल्याला ते पूर्ण जे उत्तर आहे कॅपिटल एल आहे ते आपल्याला मिळणार आहे। अर्थात याच्यानंतर आपण काय करणार आहोत, याच प्रकारे ही अशा प्रकारे जी आता आपण व्हायब्रेटिंग लेंथ, व्हायब्रेटिंग नाही, ही सोनोमीटरमध्ये आपण व्हायब्रेटिंग लेंथ म्हणतो, ही जी रेझोनेटिंग लेंथ आहे ही आपल्याला काय करायची आहे, उरलेली जी ट्युनिंग पोर्क आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ही अशा प्रकारे लेंथ जी आहे ती मोजायची आहे आणि मग कॅपिटल एल काढायचं आहे। तर आपलं जे ऑब्झर्वेशन टेबल आहे त्यामध्ये प्रत्येक ट्युनिंग पोर्कसाठी आपण काय करतोय तर ही जी कॅपिटल एल आहे ती नोट डाऊन करतोय। थोडंसं रेकॉर्डिंग करता करता काय झालं तर विद्यार्थी ये जा होत होती आणि त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत होता, नॉईज ॲडअप होत होता आणि म्हणून काही काळ आपल्याला नंतर बॅकग्राऊंडला वेगळा साऊंड द्यावा लागला आणि री रेकॉर्डिंग करावं लागलं। अर्थात जी पिक्चर्स होती ती तुमच्यासमोर तशीच ठेवलेली होती, त्यामुळे जो डिस्टर्बन्स आहे त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये एवढी काळजी घेण्याचा मी प्रयत्न केला आहे। मला वाटतं की तुम्हाला जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेल। आता फक्त आपण आपल्या या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशन टेबलकडे जाण्यापूर्वी काही जे मेन ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूया। याच्यामध्ये पहिलं जे ऑब्झर्वेशन आहे ते लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर। ओके, सो आपण हे 11वी मध्ये बघितले, हा जो लिस्ट काउंट कसा काढतात वगैरे, तर ते सगळं इथे आपण नोट डाऊन करतोय। जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी
हा जो वर्नियर कॅलिपर्सचा जो एक्सपेरिमेंट आहे आपण 11वीमध्ये केला आहे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन. जर कोणाला बघायची असेल तर तुम्ही डेफिनेटली बघू शकता. सो स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन द मेन स्केल ऑफ द वर्नियर कॅलिपर 0.1 सेंटीमीटर. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स जे आहेत ते 10 आहेत आणि त्यामुळे जो लिस्ट काउंट आहे तो 0.1/10 म्हणजेच 0.01 सेंटीमीटर असणार आहे. आणि झिरो एरर ईडे जो आहे तो आहे +0.03 सेंटीमीटर. हा जो झिरो एरर आहे तो सुद्धा आपण आपल्या वर्नियर कॅलिपरच्या त्या एक्सपेरिमेंटमध्ये डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. झिरो एरर कसा कॅल्क्युलेट करतात, झिरो एरर म्हणजे काय आणि तो कधी ॲड होतो कधी सबट्रॅक्ट होतो हे सगळं तिथे आपण पद्धतशीर सांगितलेलं आहे. जी आपण ट्यूब आता वापरली तिची इनर डायमीटर कशी मेजर करायची याचं सगळं जे उत्तर आहे ते तुम्हाला प्रत्यक्षामध्ये तिथे मिळेल. आपण 11वीमध्ये केलं होतं त्यामुळे इथे डिस्कस आपण केलेलं नाही आहे. पण जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही त्या 11वीच्या प्रयोगामध्ये जाऊन बघू शकता. जर गरज नसेल तर काही हरकत नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलं. ओके, तर यानंतर आपण वळूया आपल्या ऑब्झर्वेशन टेबलकडे. जो आपला पाईप आहे किंवा ट्यूब आहे तिचं जो इनर डायमीटर आहे त्याच्यासाठीचं हे ऑब्झर्वेशन टेबल असणार आहे आपलं पहिलं ऑब्झर्वेशन टेबल फॉर इनर डायमीटर ऑफ द रेझोनन्स ट्यूब. सो टेबल तुमच्या समोर ठेवलं बघा. इथे काय झालं होतं, मेन स्केल रिडिंग मला 3.0 मिळालंच होतं. इथे विषय असा होता की डिव्हिजन जी जुळत होती ती तिसरी जुळत होती आणि त्यामुळे 0.03 हे आपलं वर्नियर स्केल रिडिंग आलं होतं. टोटल रिडिंग आपलं 3.03 त्यानंतर झालं होतं. पण करेक्शनमध्ये पुन्हा करेक्टेड रिडिंगमध्ये जो झिरो एरर मग अशी तुम्हाला दाखवला तो +0.03 होता. सो तो जो काही होता तो आपल्याला काय करावा लागतो, करेक्टेडमध्ये आपल्याला मायनस करावा लागतो. जर निगेटिव्ह असेल तर काय होईल, इथलं मायनस चिन्ह आणि त्या निगेटिव्ह एररचं मायनस चिन्ह, मग त्यामुळे काय होईल तो जे एंड करेक्शन आहे त्याच्यामध्ये काय करावं लागेल, ॲडअप करावं लागतं. सो या पद्धतीने ते आपल्याला केलेलं आहे आपण. आणि त्यामुळे इथे पुन्हा एकदा आपल्याला जे करेक्टेड रिडिंग आहे तेच आपल्याला 3.00 सेंटीमीटर इतकं मिळालं आहे. सो याचा मीन आहे जो बेसिकली तो लिहिला आहे आपण 3 सेंटीमीटर आणि त्यामुळे जे एंड करेक्शन आहे ते पण आपल्याला लिहावं लागेल. एंड करेक्शन 0.3 × D म्हणजे आपल्याला 0.9 सेंटीमीटर. जसं मग मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण ॲडअप करणार आहोत. सो ऑब्झर्वेशन टेबलकडे वळूया. आपलं जे ऑब्झर्वेशन टेबल असणार आहे दुसरं ते फॉर रेझोनेटिंग लेंथ आहे. जर मगाशी मी तुम्हाला सांगितलं 512चा जो आपण ट्युनिंग फोर घेतला होता, आपण जी लेंथ ऑफ एअर कॉलम मोजली होती 15.4, आपल्याला ॲक्च्युली 3दा घ्यायचं आहे ते रिडिंग. आणि त्यानंतर जी रिडिंग्स आपल्याला मिळाली आहेत त्याच्यामध्ये एक जो आहे ट्युनिंग फोर तो अननोन फ्रिक्वेन्सीचा आहे, जो ॲक्च्युअल कंडिशनमध्ये अननोन म्हणून आपण वापरला आहे. तो कितीचा आहे तो आपल्याला नंतर कळणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, ज्यावेळेला एक स्लिप अशी आहे की ज्याच्यामध्ये 5 ट्युनिंग फोर दिलेले असतात तिथे अननोनच्या ऐवजी काय होईल तर तिथे ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी येईल. सो या पद्धतीने आपण जे काही एलच्या व्हॅल्यूज आहेत एअर कॉलमच्या त्या सगळ्या लिहिल्यात बघा. याच्यामध्ये आपल्याला एंड करेक्शन म्हणजे 0.9 जो आहे तो अंक ॲड करायचा आणि पुढे आपल्याला कॅपिटल एल मिळून जाईल. तो सुद्धा कॉलम या ठिकाणी आपण कंप्लीट करूया. आणि त्यानंतर मग 1/L म्हणजे रेसिप्रोकल आपल्याला बघायचे आहेत आपल्या रेसिप्रोकलच्या त्या टेबलमध्ये, लॉग टेबलमधल्या. आणि मग 1/Lच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पण तुमच्या समोर ठेवल्यात. आणि NL जे आहे ते प्रत्यक्ष N × L हे आपल्याला काय करावं लागेल तर गुणाकाराने घ्यावं लागेल. आणि म्हणून त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वळावं लागेल त्या आपल्या कॅल्क्युलेशन टेबलकडे. ओके, सो मी कॅल्क्युलेशन टेबल पण तुमच्या समोर डायरेक्ट ठेवलं आहे बघा या पद्धतीने. आणि तुम्हाला या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या या ठिकाणी दिसत आहेत बघा. 8347, 8351, 8345 आणि 8352. ओके, पाचवं इथे टेबल जे आहे, पाचवा जो कॉलम आहे इथे मी डॅश केलं आहे कारण इथे आपण गरजेचं नाही आहे आपल्याला, कारण आपण जी अननोन फ्रिक्वेन्सी आहे आपल्या पुस्तकामध्ये जे दिलं आहे त्याच्यानुसार अननोन असल्यामुळे पाचवं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला करता येत नाही. अर्थात एन माहीत नाही आहे, आपण एल माहिती आहे असणार आहे, परंतु एन माहीत नसल्यामुळे काय होतं की आपण ते NL काढू शकत नाही. बरोबर आहे. पण हा मुद्दा मी ठेवला का आहे कॉलम, कारण ज्या वेळेला आपल्याला 5ची ट्युनिंग फोर्क हे नोन असणार आहे तेव्हा आपलं हे 5वं कॅल्क्युलेशन मात्र आपल्याला तिथे लागतं. ओके, सो गरज नसेल तर हा 5वा कॉलम तुम्ही या केसमध्ये डिलीट करू शकता. आणि हा जो NL मीन आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळाला 8348.75 हर्ट्स सेंटीमीटर म्हणा किंवा सेंटीमीटर पर सेकंड, कारण आपल्याला माहिती आहे हर्ट्स म्हणजेच 1/L, सेकंड इनवर्स म्हणजेच हर्ट्स. ओके, सो या पद्धतीने, कारण 1/T म्हणजे टाईमचा जो रेसिप्रोकल आहे तो आपल्याला काय देतो तर फ्रिक्वेन्सी किंवा हर्ट्समधलं जे युनिट आहे ते आपल्याला देतो. ठीक आहे. सो यानंतर आपण जे टेबल आहे मग असं ते फिलअप करून टाकूया बघा. हे भरून टाकल्या मी या व्हॅल्यू NLच्या व्हॅल्यूज पुन्हा एकदा आपण ज्या कॅल्क्युलेशन टेबलने करतोय तयार त्याच व्हॅल्यू इथे मी पुटअप केल्या आहेत आणि मग आपल्याला NL मीनची व्हॅल्यू मिळाली आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही ऑब्झर्वेशन टेबल कंप्लीट करायचं आहे. यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला स्लिप नंबर 17, मी आज फक्त 2 स्लिपबद्दल बोलणार आहे आणि उरलेल्या ज्या 2 स्लिप्स आहेत त्याच्याबद्दल उद्या बोलणार आहे. कारण आपल्याकडे ज्या एकूण स्लिप्स सोनोमीटरच्या 4 आहेत त्यातली मी पुन्हा पहिल्यांदाच घेताना L17ची स्लिप समोर ठेवली आहे तुमच्या बघा.
याच्यामध्ये 4 ट्युनिंग फोर्क तुम्हाला नॉन फ्रिक्वेन्सीचे आहेत आणि एक अननोन आहे, बरोबर आहे. सो करेक्ट लेंथ तुम्हाला काढायला सांगितली आणि अननोन फ्रिक्वेन्सी व्यक्त काढायला सांगितली आहे. ओके, सो याच्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल बघा, अननोन फ्रिक्वेन्सी आत्ताचं जे ऑब्झर्वेशन टेबल होतं इथपर्यंत तुम्ही यालच. कॅल्क्युलेशन पार्टमध्ये काय लिहित आहे बघा, एन एल मीन जो आहे 4 यांचा मीन काढलात तो आणि डिवायडेड बाय तुम्हाला LX करावा लागेल. सो LX जो आपण मोजला आहे त्या ठिकाणी LXची जी व्हॅल्यू ती आहे 32.6. पुन्हा एकदा पाहिजे तर चेक करू शकता. आणि हा भागाकार केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते 256.1 मिळतं. सो डेफिनेटली तुमच्या लक्षात आलं असेल की जी अननोन फ्रिक्वेन्सी आपण वापरली होती ती 256 असणार आहे. आपल्याला जे बाय कॅल्क्युलेशन जे उत्तर मिळालं ते 256.1 आलेलं आहे. सो अननोन फ्रिक्वेन्सी ही जी स्लिप आपली पहिली तुमच्या समोर मी ठेवली होती त्याचं जर उत्तर पाहिजे असेल तर आतापर्यंत जेवढं केलं होतं ते सगळं करायचं आहे आणि प्लस फक्त ते कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये जोडायचं आहे. ओके, सो अननोन फ्रिक्वेन्सी जी आहे तुम्हाला ती या मेथडने या स्लिपसाठी एवढीच काढायची आहे. बाय ग्राफ जी आहे त्याच्यासाठी वेगळी स्लिप आहे, त्यामुळे ग्राफची व्हॅल्यू आपल्याला या स्लिपमध्ये काढायची गरज नाही आहे, किंवा वेलॉसिटी ऑफ साऊंड किंवा स्पीड ऑफ साऊंड सुद्धा आपण या ठिकाणी काढणार नाही आहोत. ओके, दुसऱ्या स्लिपकडे वळूया. स्लिप नंबर L14 जे आहे आपल्या समोर, याच्यामध्ये 5 ट्युनिंग फोर्क, जे मगाशी मी म्हटलं की समजा 5 ट्युनिंग फोर्क जर नॉन फ्रिक्वेन्सीचे असतील तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तर या याच्याने त्यांनी सांगितलं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर काढा, बरोबर आहे. सो याच्यासाठी मग जे ऑब्झर्वेशन टेबल तुमच्या समोर येणार आहे, मी मुद्दाम बघा तेच आकडे लिहिलेत. इथे मी बदल फक्त काय केलाय बघा, याच याच्यामध्ये मी अननोन जो होता तो 256 लिहिला आणि मग तो माहीत असल्यामुळे मग इथे आपल्याला NL मिळतं. ओके, सो मी मगाशी म्हटलं होतं ते, त्यामुळे इथे 4 मध्ये ही 5वी व्हॅल्यू ॲडअप झाल्यामुळे इथला जो NL आहे त्याचा मीन जो आहे बघा तो बदलला आहे बघा. मगाशी तो होता त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे, कारण 5वी संख्या ॲड झाली त्यामुळे 5ची बेरीज भागिले 5 करून आपल्याला हे मिळेल. अशा पद्धतीने आपलं हे ऑब्झर्वेशन टेबल तयार होईल जर आपल्याला आत्ता जी तुम्हाला दाखवली ती स्लिप असेल तर. आणि पुढे जाऊन काय करायचं आहे बघा, ते पण तुमच्या समोर ठेवतो. कॅल्क्युलेशनमध्ये 5वा कॉलम आत्ता आपल्याला लागणार आहे, बरोबर आहे. सो 5वा कॉलम आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं 256. अर्थात पुन्हा एकदा रिमाइंडर देतो, आपण जे ट्युनिंग फोर्क घेतलेत हेच तुम्हाला परीक्षेला असतील असं नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांचा जो समज आहे की हे जे काय आहे ते बरोबर आहे की चूक आहे, तर आपल्याकडे ट्युनिंग फोर्क बरेच त्या सेटमध्ये जे आहेत, आपल्याकडे 8 ट्युनिंग फोर्क्स आहेत ते ॲक्च्युअली त्या सेटमध्ये, तर त्यातले कुठलेही 5 तुमच्याकडे असणार आहेत, त्यामुळे उत्तर असणार आहे वेगवेगळं असू शकतं. आपण जसं सोनोमीटरमध्ये पण बघितलं होतं, जेव्हा सोनोमीटर सेकंड केला तिथे सुद्धा आपल्याला माहिती आहे आपण एकच ट्युनिंग फोर्क वापरला होता. त्यामुळे जर तुमच्या लॅबमध्ये तुम्ही दुसरा ट्युनिंग फोर्क वापरत असाल तर व्हायब्रेटिंग लेंथ डेफिनेटली काय होणार होती, तिथे बदलणार होती. सो हे सुद्धा लक्षात घ्या की हे जे आहे हा जो एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्येच तुम्हाला क्लिअर कट लक्षात आलं असेल की आज जे रिडिंग घेतलं तेच उद्या असेल असं नाही. त्यामुळे परमनंटली तुमची ती सिच्युएशन जी आहे त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहेत, रिडिंग्स वेगवेगळी असतील. मी फक्त तुम्हाला एक गाईडलाईन म्हणून हे दाखवत असतो. हे लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेला लॅबमध्ये येणार तेव्हा तुम्ही तिथली जी सिच्युएशन असेल त्याच्यानुसार रिडिंग घ्यायची आहे, बरोबर आहे. तर वळूया आपल्या पुढच्या पार्टकडे. स्पीड ऑफ साऊंडसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हे कॅल्क्युलेशन बघा त्यांनी सांगितलं. सो V = 4 × NL मीन. सो 4 NL हा आपला फॉर्म्युला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आपण N = काय बघितलं होतं, तर V/4L असा फॉर्म्युला होता. तो जनरलाइज आपण मॉडिफाय करून काय करतो, तर V = 4 × NL मीन. आणि मग NL मीनची व्हॅल्यू जी आत्ता आपण ऑब्टेन केली होती ती 8348 × 4 आणि मग इथे 33,392 cm/s इतकी आपली व्हेलॉसिटी मिळाली. मीटरच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 333.92 मीटर/s. खरं तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर जनरल केसमध्ये ती 340 वगैरे आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा न्यूमरिकल सोडवतो तेव्हाही ती दिलेली असते. सो तिथे 340 मीटर/s हे उत्तर अपेक्षित होतं. अर्थात प्रॅक्टिकल आहे त्याच्यामुळे थोड्याशा व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इकडे तिकडे होणारच आहेत. 340च्या जवळपास जाणारं हे उत्तर आहे आपलं 333. ओके, आणि अर्थात रूम टेम्परेचर हे प्रत्येक वेळेला बदलणार पण आहे. बघा तुम्ही सकाळी प्रयोग केलात तर रूम टेम्परेचर वेगळं असणार आहे, दुपारी केलात तर वेगळं असणार आहे, संध्याकाळी केलात तर वेगळं असणार आहे, बरोबर आहे. उन्हाळ्यात केलात तर वेगळं असणार आहे, पावसाळ्यात केलात तर वेगळं असणार आहे, हिवाळ्यात केलात तर वेगळं असणार आहे. सो या पद्धतीने ते बदल राहणारच आहे, हे पण लक्षात घ्या या ठिकाणी. आणि हे जे उत्तर आहे, हा जो तुमचा रिझल्ट आहे स्पीड ऑफ साऊंडचा, हा तुम्ही आपल्या याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. आता ग्राफचा जो काही पार्ट आहे हा आपण नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट आपल्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला ही जी स्पीड ऑफ साऊंडची जी व्हॅल्यू आहे ती बायग्राफ आपण कशी काढू शकतो, आणि जी दुसरी व्हॅल्यू जी आपण बघितली पहिल्यांदा, आपण जी बघितली होती ती व्हॅल्यू कसली बघितली होती, तर जी अननोन फ्रिक्वेन्सी जी होती ती आपण बायग्राफ कशी काढू शकतो, त्याही दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यासाठी 2 वेगळ्या स्लिप्स आपल्या प्रॅक्टिकल बुकमध्ये आहेत, तर त्या दोन्ही स्लिप्सला आपल्याला जे कसं मांडणी आपल्याला कशी करायची ते मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि प्लस ते ग्राफ जे आहे तो कसा असला पाहिजे ते पण मी तुमच्या समोर
ठेवणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये.